अ सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक इंजिन हॅज फॉलोइंग स्पेसिफिकेशन. एक सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक इंजिन आहे, ठीक आहे. आणि त्याचे खाली स्पेसिफिकेशन आपल्याला दिलेत. कुठले कुठले दिलेत? पहिली सगळ्यात दिलं ब्रेक पॉवर. ब्रेक पॉवर म्हणजे काय बाळांनो? आपण काल बघितलं लास्ट टाइमला. सिलेंडर मध्ये जनरेट झालेली पॉवर जी असते ती म्हणजे काय असते? इंडिकेटेड पॉवर. त्यानंतर ती पॉवर थ्रू स्लायडर कनेक्टिंग रॉड मध्ये येणार. कनेक्टिंग रॉड क्रँक कडे असलेली जी काही पॉवर रीच झाली ती पॉवर म्हणजे काय असते बघा? ब्रेक पॉवर. ती ब्रेक पॉवर आपल्याला दिली 7.35 किलोवॅट. सो 7.35 किलो म्हणजे 10⁻³ त्याच्यानंतर दुसरं काय दिले बघा मला? स्पीड. स्पीड म्हणजे एन दिलाय 5000 RPM. 5000 RPM. त्याच्यानंतर ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर म्हणजे पी. हे वासवानी तुला मी म्यूट करायला, तू का चालू करायला? ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर इथे बघा 0.21 इंटू 10⁻⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किती दिले रे? मेगा पास्कल दिले. मेगा पास्कल म्हणजे मेगा म्हणजे 10⁻⁶ आणि पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर म्हणजेच काय? मी मुद्दाम इथं लिहून ठेवतो. पीबीएम म्हणजे काय असते बाळांनो? पीबी इंटू मेकॅनिकल इफिशियन्सी इज इक्वल टू पीबीएम असतो. पीबी म्हणजे काय बाळांनो? पीबी म्हणजे काय? प्रेशर जे असते प्रेशर, ठीक आहे, ते प्रेशरची व्हॅल्यू कुठली? जी सिलेंडर मधली तुमचं मेन प्रेशर असते, मेन इफेक्टिव्ह प्रेशर, ती ते प्रेशर इंटू मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणजे तुमचं असतं पीबीएम. तो डायरेक्ट दिलेला आपल्याला पीबीएम 0.21. त्यानंतर बोर टू स्ट्रोक लेंथ. जरा लक्ष द्या, मी ते सिलेंडर ड्रॉ करतो. समजा हा तुमचा स्लायडर आहे. समजा हा स्लायडर आहे, हा कनेक्टिंग रॉड, हे तुमचं मेकॅनिझम आहे. ही लेंथ तुमची एल असते किंवा कॅपिटल एल म्हणा. ही तुमची रेडियस असते क्रँकची आणि हा तुमचा इथून इथपर्यंत बोरचा डायमीटर असतो कॅपिटल डी. तो तुम्हाला बोर टू कुठला दिलाय? स्ट्रोक रेशो दिलाय. बोर टू स्ट्रोक. आता स्ट्रोक लेंथ दिल्या. कनेक्टिंग रॉडच्या लेंथला मी एल म्हणतो. स्ट्रोक लेंथ बघा, इथून इथपर्यंतची लेंथ जी असणार ती तुमची स्ट्रोक लेंथ असणार, त्याला मी कॅपिटल एल म्हणतो. कनेक्टिंग रॉडच्या लेंथला मी स्मॉल एल म्हणतो. मग बोर टू स्ट्रोक लेंथ म्हणजे डी डिवाइड बाय एल दिलाय. डी डिवाइड बाय एल दिलाय बघा 0.909. त्याच्यानंतर कॉम्प्रेशन रेशो दिलाय मला 6. आता तुम्ही आयसी इंजिन मध्ये बघा कॉम्प्रेशन रेशो शिकलेला असणार आहे, ठीक आहे. कॉम्प्रेशन रेशो म्हणजे काय असते? स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम डिवाइड बाय क्लिअरन्स व्हॉल्यूम, बरोबर. हा तुमचा काय बघा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम डिवाइड बाय क्लिअरन्स व्हॉल्यूम. हा म्हणजे बोर टू स्ट्रोक रेशो किती आहे? 6 आहे. 6. सो कॉम्प्रेशन रेशो मला 6 दिला, इथे 6 आहे बघा, ठीक आहे. आता बघा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. मला प्रॉब्लेम मध्ये सगळ्या किमती विचारलेल्या नाहीत. डिटरमाइन बोर आणि डिटरमाइन लेंथ दोनच गोष्टी विचारल्यात. एक म्हणजे बोरचा डायमीटर आणि दुसरं म्हणजे एल म्हणजे डी आणि एल, ह्या दोनच किमती विचारल्यात. या दोनच किमतीसाठी मी आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर मला जो ब्रेक पॉवर दिलेला आहे इथं, ब्रेक पॉवर, त्या ब्रेक पॉवरचा फॉर्म्युला, ठीक आहे. मी जर असं म्हणून मी कालच्या इथे जातो, ठीक आहे. काल बघा, काल पहिल्यांदा सगळ्यांना मी इंडिकेटेड पॉवर डिटरमाइन करून दाखवलं. इंडिकेटेड पॉवर म्हणजेच काय? सिलेंडर मध्ये जनरेट झालेली पॉवर. पॉवर म्हणजे काय असते? वर्क डन पर सेकंड. मी ते वर्क डन पहिला लिहिलं. वर्क डन कसं काढलं बघा? प्रेशर इंटू एरिया. प्रेशर इंटू एरिया म्हणजे झाला फोर्स इंटू स्ट्रोक लेंथ म्हणजे लेंथ. फोर्स इंटू लेंथ म्हणजे वर्क डन. पर सेकंड करायचं आहे, नंबर ऑफ सायकल्सनी मल्टिप्लाय केलं. पर सेकंड डिवाइड बाय 60 आहे बघा. नंबर ऑफ सायकल्स पर मिनिट म्हणजे हे वर्क डन पर सेकंड झालं म्हणजे पॉवर. ही तुमची इंडिकेटेड पॉवर आहे. मग इंडिकेटेड पॉवर म्हणून आपण बाळांनो काय काढलेली? ब्रेक पॉवर. ब्रेक पॉवरचा फॉर्म्युला काय होता बघा? मेकॅनिकल इफिशियन्सी इंटू इंडिकेटेड पॉवर. ही इंडिकेटेड पॉवर मी इथे लिहिली आणि
मेकॅनिकल इफिशियन्सी इंटू पीएम म्हणजे ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर, यालाच आपण म्हणते ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर पीबीएम इंटू लेंथ इंटू एरिया इंटू स्पीड डिवाइड बाय 60. हा तुमचा ब्रेक पॉवरचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मी आता वापरतो. ठीक आहे, ब्रेक पॉवरचा फॉर्म्युला. ब्रेक पॉवर लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगतो. पॉवर काढायचा मला. पॉवर म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स कसा काढणार? प्रेशर इंटू एरिया. प्रेशर पीबीएम इंटू एरिया. प्रेशर इंडिया एरिया म्हणजे फोर्स इंटू लेंथ म्हणजे स्ट्रोक लेंथ घ्यायची म्हणजे वर्क डन. वर्क डनला नंबर ऑफ सायकल्सने मल्टिप्लाय करायचं. पण या पर मिनिट आहेत डिवाइड बाय 60 करायचं म्हणजे पर सेकंड आहे. ठीक आहे, सो फोर्स इंटू लेंथ म्हणजे वर्क डन. वर्क डन पर सेकंड पाहिजे होतं, नंबर ऑफ सायकल्सने मल्टिप्लाय केलं, पर सेकंड करण्यासाठी डिवाइड बाय 60 केलं म्हणजे पर सायकल मिळते तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे पर सेकंड. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ब्रेक पॉवर 6 भावांना तुमचा फॉर्म्युला झाला. आता याच्यामधल्या ज्या किमती आहेत त्या पुट करताना जरा व्यवस्थित पुट करायला लागणार, नाहीतर मग गोळ होणार. ठीक आहे, पहिल्यांदा ब्रेक पॉवर ही जी काय आहे ही मीटर मध्ये पुट करूया का एमएम मध्ये पुट करूया ते पहिला सांगा. ब्रेक पॉवर तुम्ही मीटर मध्ये पुट केलं तर हे सगळं मीटर मध्ये येणार, हे एमएम मध्ये पुट केलं तर हे सगळं एमएम मध्ये येणार. ठीक आहे, त्यामुळे त्याप्रमाणे मला पुट करायला एकतर मीटर किंवा एकतर एमएम. एमएम मध्ये करा. सगळ्या व्हॅल्यू एमएम मध्ये पुट करूया. ठीक आहे, मग ही जी काही ब्रेक पॉवर दिली ती मी ऑलरेडी एमएम मध्ये कन्वर्ट करून घेतो. 7.35 इंटू 10⁻³ च्या विचारात घेतो 10⁻⁶. का? तर ह्या मीटरचा मला एमएम करायचा आहे म्हणजे पर 10⁻³ न्यूटन एमएम पर सेकंड. ओके, सो 7.35 इंटू 10⁻⁶ न्यूटन एमएम पर सेकंड मी एमएम मध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता ब्रेक पॉवरची किंमत दिली तो 7.35 इंटू 10⁻⁶ इज इक्वल टू ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर आपल्याला दिलेला आहे 0.21 ते 10⁻⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कल. मेगा पास्कल आहे. मेगा पास्कल म्हणजे 0.21 न्यूटन पर एम स्क्वेअर. ते चुकून लिहिताना मी 10⁻⁶ मध्ये दिलं, मीटर मध्ये केलं, चुकून केले ते. मेगा पास्कल, मेगा पास्कल म्हणजे न्यूटन पर एम इंटू एरिया. बघा एरिया, एरिया कसा काढणार बाळांनो? या सिलेंडरचा हा एरिया पाहिजे इथला, हे सर्क्युलर आहे ना वरचा पोर्शन. हा आता तुम्हाला मी फ्रंट व्ह्यू दाखवलाय, टॉपने बघितली की सर्क्युलर आहे. π/4 d स्क्वेअर. डी म्हणजे डायमीटर रेस टू 4, डायमीटरचा स्क्वेअर. π/4 d स्क्वेअर एरिया इंटू एल. तसाच ठेवतो, हे पण डी पण माहित नाही, एल पण माहित नाही, तसाच ठेवतो. नंबर इंटू एन. एन म्हणजे नंबर ऑफ सायकल. सांगा एन किती येऊ? 5000. किती? 5000. 5000. सांगतो जरासं लक्ष द्या. हा, आता मी जी गोष्ट सांगणार आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. मला एक काय विचारायचं आहे, हे इंजिन 2 स्ट्रोक आहे का 4 स्ट्रोक आहे? 4 स्ट्रोक. 4 स्ट्रोक आहे, बरोबर. मग जर 4 स्ट्रोक इंजिन असेल तर एक सायकल कंप्लीट व्हायला म्हणजे स्लायडर बॉटम डेड कडून टॉप डेड आणि टॉप डेड कडून बॉटम डेडला जायला इथं किती सायकल्स कंप्लीट होते? किती रिव्होल्यूशन कंप्लीट होतात? हे तुम्ही कुठे शिकला होता माहिती काय? आयसी इंजिन मध्ये आणि बीएमई मध्ये. 2 स्ट्रोक साठी क्रॅnkचं एक रिव्होल्यूशन झालं, क्रॅnkचं एक रिव्होल्यूशन तर हा वर जाऊन पुन्हा खाली येतो. पण 4 स्ट्रोक इंजिन मध्ये क्रॅnkचे 2 रिव्होल्यूशन व्हायला लागतात, 2 रिव्होल्यूशन. तर याची एक सायकल कंप्लीट होते, एक सायकल, याची एक सायकल. ठीक आहे, त्यामुळे कधी पण हा जो एन आहे की नाही, एन लिहिताना जर 4 स्ट्रोक असेल, 4 स्ट्रोक, तर डायरेक्ट त्याची स्पीड लिहायची नाही, तर एक सायकल कंप्लीट करायला त्याचे 2 रिव्होल्यूशन कंप्लीट व्हायला लागतात, 2 रिव्होल्यूशन. मग मला सांगा 5000 रिव्होल्यूशन इथे दिलेत की नाही, म्हणजे किती सायकल कंप्लीट झाल्या एका मिनिटात? एका मिनिटात किती सायकल कंप्लीट झाल्या? किती सायकल कंप्लीट झाल्या? 2500. का 2500? परत एकदा सांगतो, हे लय महत्वाचं आहे, याला मी स्टार करून ठेवतो. लय पोरं चुकतात इथं. 4 स्ट्रोक मध्ये एक सायकल म्हणजे हा टॉप डेडला जाणार आणि पुन्हा खाली येणार, ही सायकल एक कंप्लीट व्हायला क्रॅंक 2 वेळा फिरतो. आणि हे एन म्हणजे नंबर ऑफ सायकल्स आहेत कुणाच्या?
या वर डनच्या सायकल आहेत रे. हे वर किती गेलं, खाली किती आलं. मग अशा सायकल किती कंप्लीट होणार आहे? 2 रिव्होल्युशन मध्ये एकच सायकल होत्या आणि 2 रिव्होल्युशन झाली की अजून एकच सायकल कंप्लीट होणार. म्हणजे 2 रिव्होल्युशन म्हणजे एक सायकल आहे. टोटल रिव्होल्युशन होणार आहे 5000. म्हणजे सायकल किती कंप्लीट होणार? 2500 सायकल कंप्लीट होणार. म्हणून 5000 डिवाइड बाय 2 हे लय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणून मी यांची किंमत किती टाकणार इथं? 2500. इथं भरपूर पोरं चुकतात. डिवाइड बाय. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ सायकल्स किती आले बघा माझ्या? 2500 डिवाइड बाय हा 60. हे पर मिनिट आहे ना, मला पर सेकंड करण्यासाठी मी 60 केले. इंटू सगळं मी व्हॅल्यू एम मध्येच घेणार आहे सगळ्या व्हॅल्यू. त्यामुळे मी इंटूचं काही संबंध नाही. पुस्तकामध्ये इथे इंटू 1000 असते, आपण लिहायचं नाही. हे सगळं एम मध्ये करून घेतलंय मी. आता जी अननोन व्हॅल्यू आहे तिथं पुट करतो बघा. 7.35 इंटू 10⁻⁶ इज इक्वल हा पहिला 4 खाली घेतो. 0.21 इंटू पाय इंटू डी स्क्वेअर इंटू 60 इंटू हा 4 खाली आलाय 4. किंवा 2500 आणि एल लिहायचा इथं. या इथे एक रेशो दिलाय आपल्याला, इथं आहे बघा. डी बाय एल इज इक्वल टू किती आहे? 0.909. तर इथं मी बाजूला लिहून ठेवतो. डी बाय एल इज इक्वल टू 0.90 लाईन आहे, तर एल इज इक्वल टू किती येणार रे? हे एल इकडे घ्या आणि हे इकडे घ्या. डी डिवाइड बाय 0.90. काय केलं समजलं सगळ्या ना? मी याचं मॉडिफिकेशन केलं. डी बाय एल इज इक्वल टू 0.909 आहे. तुम्ही त्याच्यावरून एक किंमत शोधली. कुठली किंमत शोधली? लेंथची. हे लेंथ इकडे घेतला, हे इकडे घेतलं. ओके. आता ही किंमत लिहिणार आहे मी एलची. तो इथे एल आहे बघा. एलची किंमत काय येणार? डी डिवाइड बाय 0.909. डी डिवाइड बाय 0.909 इंटू हा डी. ओके. समजलं मी काय केलं ते? लेंथची सरळ किंमत टाकली. आता हा डी स्क्वेअर इंटू डी म्हणजे हा डी क्यूब झाला. डी क्यूब हा डी क्यूब इथंच राहू दे, बाकी सगळं तिकडे ट्रान्सफर करूया. सो डी क्यूब इज इक्वल हे सगळं इकडे घेतो. 7.35 इंटू 10⁻⁶ इंटू हा 60 4 0.909 हे सगळं वर गेलं, हे खाली घ्या सगळं. 0.21 इंटू पाय इंटू 2500. सॉल्व करा, तुम्हाला डी मिळेल. डायमीटर किती ते बाळांनो? $99.06. 99.06 म्हणजे 100. उत्तर लिहिलं 99.06 म्हणजे 100. म्हणजे डायमीटर किती आहे बाळांनो? 100 आहे. चलो डायमीटर मिळाला. डायमीटर मिळाला. काय म्हटले बघा? डिटरमाइन बोर अँड लेंथ ऑफ सिलेंडर. ठीक आहे. आता मला डी माहित आहे, एल काढा. एल म्हणजे स्ट्रोक लेंथ आहे. डी बाय एल वरून तुम्हाला एल मिळेल. डी मिळालाय. डी बाय एल इज इक्वल टू 0.909. तो एल इज इक्वल टू डी डिवाइड बाय 0.909 इज इक्वल टू डी किती आलाय? 100 डिवाइड बाय 0.909. सॉल्व करा, लेंथ मिळते 110. 110. आता प्रॉब्लेम संपला. काय विचारले मला? वाचा. बोर आणि लेंथ ऑफ सिलेंडर. आता हे लेंथ ऑफ सिलेंडर मिळाल्या काही स्ट्रोक लेंथ मिळाल्या? स्ट्रोक लेंथ मिळालं.
आता जरा बघा व्यवस्थित, त्यासाठी त्याने मला प्रॉब्लेम मध्ये कॉम्प्रेशन रेशो दिलाय. आता काय फरक आहे ते जरा सांगतो, लक्ष द्या. हा समजा तुमचा सिलेंडर आहे, सिलेंडर, आणि हा स्लायडर आहे. हा स्लायडर काय आहे की बॉटमला येईल, इथं बॉटमला, म्हणजे ही पोझिशन जी आहे हा इथं येईल, आणि ज्यावेळी टॉपला जाईल तेव्हा ते पूर्ण वर जात नाही, इथंपर्यंत जातो. ही तुमची लेंथ म्हणजे काय असते बघा, स्ट्रोक लेंथ असते. पण सिलेंडरची लेंथ म्हणजे काय असणार बघा, सिलेंडरची लेंथ म्हणजे ही स्ट्रोक लेंथ, आणि इथं तुम्ही जो क्लिअरन्स सोडला असतो की क्लिअरन्स, ते पण यायला पाहिजे. आता हा क्लिअरन्स कशासाठी सोडलेला असते बघा, ज्या वेळेला तुमचं फ्युएल सगळं कॉम्प्रेस होणार, कॉम्प्रेस, त्यावेळेला हा स्लायडर काय इथं वरती जाऊन टेकणार नाही, इथं बघा गॅप राहणार ना. मग तो गॅप म्हणजे क्लिअरन्स तुम्हाला डिटरमाइन करायला पाहिजे. आणि याचा जो व्हॉल्यूम असतो त्याला म्हणतो आपण स्वेप्ट व्हॉल्यूम. त्याचा जो व्हॉल्यूम असतो त्याला काय म्हणतो आपण, स्वेप्ट व्हॉल्यूम. मग ह्याच्यावरूनच तुम्हाला काय डिटरमाइन करायचं आहे, लेंथ ऑफ सिलेंडर. तुम्हाला स्ट्रोक लेंथ मिळाल्या, क्लिअरन्स मिळाला नाही हा, ठीक आहे. त्याच्यावरून तुम्हाला स्वेप्ट व्हॉल्यूम वरून ते सगळं डिटरमाइन करायला पाहिजे. आता ते डिटरमाइन करण्यासाठी मी पहिला कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला लिहितो. बघा, कॉम्प्रेशन रेशो. कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला सांगा तुम्ही, आतापर्यंत भरपूर वेळेला यूज केला असेल. काय काय असतो रे? क्लिअरन्स व्हॉल्यूम, सेफ्टी क्लिअरन्स व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस सॉरी क्लिअरन्स व्हॉल्यूम प्लस स्वेप्ट व्हॉल्यूम. सॉरी हा क्लिअरन्स व्हॉल्यूम आहे. स्वेप्ट व्हॉल्यूम इथून इथपर्यंत येणार. सॉरी, इथून इथपर्यंत तुमचा स्वेप्ट व्हॉल्यूम असणार. म्हणजे स्लायडर जो तुमचा व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार म्हणजे मोशन मध्ये, तो म्हणजे तुमचा स्वेप्ट व्हॉल्यूम झाला. आणि इथून इथपर्यंत तुमचा क्लिअरन्स व्हॉल्यूम असणार. ठीक आहे, सॉरी हा क्लिअरन्स व्हॉल्यूम आहे, हा स्वेप्ट व्हॉल्यूम आहे. सो स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम डिवाइड बाय काय येणार बघा मग, क्लिअरन्स व्हॉल्यूम. क्लिअरन्स व्हॉल्यूम. आता जरा लक्ष द्या, व्हॉल्यूम चा फॉर्म्युला सांगा. व्हॉल्यूमचा एरिया इंटू लेंथ. लेंथ. ठीक आहे, आता मी इथे लिहितो, पहिला स्वेप्ट व्हॉल्यूम लिहितो. लक्ष द्या, स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे कुठनं कुठेपर्यंत, इथून इथपर्यंत व्हॉल्यूम पाहिजे, हा व्हॉल्यूम पाहिजे एवढा. म्हणजे इथं स्लायडरचा एरिया इंटू स्ट्रायडरचं हे लेंथ, म्हणजे हे कुठलं आहे, स्ट्रोक लेंथ आहे. एरिया इंटू स्ट्रोक लेंथ. इथे लिहितो एरिया इंटू स्ट्रोक लेंथ प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम. बघा क्लिअरन्स व्हॉल्यूम, क्लिअरन्स व्हॉल्यूम कसं काढणार, याच्या वरचा हा एरिया, एरिया इंटू हे क्लिअरन्स, म्हणजे काय येणार तुमचा क्लिअरन्स व्हॉल्यूम. म्हणजे लिहितो एरिया इंटू क्लिअरन्स डिवाइड बाय क्लिअरन्स व्हॉल्यूमचा परत फॉर्म्युला काय येणार, एरिया इंटू एरिया इंटू लेंथ, एरिया इंटू लेंथ, एरिया इंटू लेंथ. ओके, सगळ्यांना समजलं. आता ह्या दोघांच्या मध्ये एरिया कॉमन आहे, या एरियाला काय होणार, तो कॅन्सल, एरिया कॅन्सल होणार. म्हणजे राहिलं काय, स्ट्रोक प्लस क्लिअरन्स लेंथ डिवाइड बाय क्लिअरन्स लेंथ. ओके, आता मी सगळ्या भागांना किमती तर पुट करतो. कॉम्प्रेशन रेशो किती दिलाय बघा मला प्रॉब्लेम मध्ये. कॉम्प्रेशन रेशो किती आहे, 6. कॉम्प्रेशन रेशो 6. स्ट्रोक लेंथ आत्ताच आपण शोधलेले आहे. स्ट्रोक लेंथ आहे 110, इथं आहे बघा 110 प्लस क्लिअरन्सची किंमत मला माहित नाही, त्याला मी तोपर्यंत L1 म्हणते, डिवाइड बाय क्लिअरन्स लेंथ L1. L1 म्हणजे मी काय म्हणले, क्लिअरन्स लेंथ. आता सॉल्व्ह करूया. L1 ला इकडे घ्या, 6L1 इज इक्वल टू 110 प्लस L1. हा L1 इकडे घ्या, 110 प्लस L1 इकडे राहिला. आता हा L1 इकडे घ्या, तर 5L1 इज इक्वल टू 110. 5 ने डिवाइड करा, तुम्हाला L1 मिळेल. 22. L1 इज इक्वल टू किती आला बघा, 22. सो L1 इज इक्वल टू किती आला, 22. आता जरा लक्ष द्या, लास्टची स्टेप राहिला. मी आता सिलेंडरची लेंथ सांगणार आहे ना, सिलेंडर लेंथ आता खूप महत्वाचा आहे. बघा मी परत एकदा दाखवतो. हा समजा तुमचा सिलेंडर आहे, तुमचा स्लायडर आहे, हा स्लायडर आहे, समजा हा स्लायडर आहे. ओके,
व्यवस्थित विचार करून सांगायचं मला. स्लायडर ज्या वेळेला बॉटमला असणार त्यावेळेला सिलेंडरच्या बाहेर जाऊन चालेल काय? सिलेंडरच्या बाहेर. स्लायडर ज्या वेळेला बॉटमला असणार त्यावेळेला सिलेंडरच्या बाहेर जाणार नाही तो. ठीक आहे. त्यामुळे ही त्याची काय बॉटम डेड सेंटर पोझिशन आहे. बॉटम डेड हा वर 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 ज्या वेळेला जाईल तो मॅक्सिमम इथपर्यंत जाईल, कारण की कॉम्प्रेशन झालेलं फ्लुइड आणि एअर मिक्सचर इथपर्यंत राहायला पाहिजे. म्हणजे ही त्याची टॉप डेड सेंटर पोझिशन आहे. ही बॉटम डेड सेंटर पोझिशन, ही टॉप डेड सेंटर पोझिशन. म्हणजे हा तुमचा काय असणार आहे स्ट्रोक लेंथ. हे तुमचं डिस्टन्स कुठलं आहे क्लिअरन्स, जे तुम्ही आत्ता शोधलंय क्लिअरन्स. पण इथून इथपर्यंत तुमचा पूर्ण काय असायला पाहिजे, तुमचा सिलेंडर असायला पाहिजे. कारण की ज्यावेळेला तो बॉटम डेडला असेल त्यावेळेला पिस्टन त्या सिलेंडरच्या बाहेर जाणार नाही, तो सिलेंडर मध्येच असणार. ठीक आहे. त्यामुळे ही पिस्टनची लेंथ पण तुम्हाला त्यात ऍड करायला पाहिजे. लेंथ ऑफ पिस्टन. ठीक आहे. म्हणजेच टोटल सिलेंडरची लेंथ इज इक्वल टू काय असणार स्ट्रोक लेंथ प्लस क्लिअरन्स प्लस लेंथ ऑफ पिस्टन. ठीक आहे. म्हणून मी आता देतो लेंथ ऑफ सिलेंडर इज इक्वल टू स्ट्रोक लेंथ प्लस क्लिअरन्स प्लस पिस्टन लेंथ ऑफ पिस्टन. आता एक 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 किमती पाहून आपण ऍड करत जाऊया. ठीक आहे. पहिल्यांदा स्ट्रोक लेंथ किती आहे सांगा तुमची आलेली कॅल्क्युलेट करून. 110. स्ट्रोक लेंथ आली होती 110 प्लस क्लिअरन्स आला होता 22 प्लस आता जरासं महत्व सांगतो. इथं पिस्टन लेंथ जी असते ती पाहून ऍझ्युम करायची. लेंथ ऑफ पिस्टन ही 1.25 टाइम्स ऑफ डायमीटर. पिस्टन डायमीटरच्या 1.25 टाइम्स करायची, कन्सिडर करायची. 1.25 टाइम्स ऑफ डी. 110 प्लस 22 प्लस 1.25 इंटू डी. या डी ची किंमत शोधलेली आहे 99.06 म्हणजे 100 प्लस 100. 1.25 इंटू 100 कॉल करा, तुमचं लेंथ ऑफ सिलेंडर मिळालं. $257. ओके. हा तुमचं काय आलं बघा लेंथ ऑफ सिलेंडर. ठीक आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम होता. परत एकदा सांगतो काय काय प्रॉब्लेम मध्ये मला काय केलं तर बघा काही किमती दिलेल्या, बोर आणि लेंथ ऑफ सिलेंडर डिटरमाइन करा सांगितलेला. मग मी काय केलं बघा, ब्रेक पॉवर दिलेली, ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर डी बाय एल चा रेशो दिला, कॉम्प्रेशन रेशो. ब्रेक पॉवरचा फॉर्म्युला लिहिला, मला डायमीटर मिळाला. डायमीटर वरून स्ट्रोक लेंथ मिळाली. ही स्ट्रोक लेंथ आहे, मी मुद्दाम इथे लिहून घेऊ स्ट्रोक लेंथ. पण मला विचारलेली सिलेंडरची लेंथ, मग त्यासाठी तिने कॉम्प्रेशन रेशो दिला. कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम डिवाइड बाय क्लिअरन्स व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काढले तर कॅन्सल केलं, त्यातनं मला क्लिअरन्स लेंथ मिळाली. पण नंतर हे क्लिअरन्स हे स्ट्रोक, मग सिलेंडर काय बाहेर जाणार नाही, सिलेंडरच्या बाहेर काय स्लायडर जाणार नाही, मग पिस्टनची लेंथ पण ऍड करायला पाहिजे. ही बॉटम डेड सेंटर पोझिशन, ही टॉप डेड सेंटर पोझिशन, हा स्ट्रोक. सगळं ऍड केलं मला लेंथ ऑफ सिलेंडर मिळाली. ठीक आहे. हा इथे प्रॉब्लेम संपला. एकदम सोपा प्रॉब्लेम घेतला होता. आता बघा असंच एक स्ट्रेसचा प्रॉब्लेम घेणार आहे, एक स्ट्रेसचा सोपा. आणि उद्या सकाळी आपण जे डेरिव्हेशन घेतलं होतं काल, टोटल 7 फॉर्म्युले वेगवेगळे, 7 फॉर्म्युले, हे उद्या सकाळी प्रॉब्लेम घेणार याचा. ठीक आहे. आता अजून एक प्रॉब्लेम घेऊया ज्याच्यामध्ये आपण सिलेंडर मध्ये सगळे स्ट्रेसेस डिटरमाइन करूया. ठीक आहे. अजून एक प्रॉब्लेम लिहून घ्या. हा प्रॉब्लेम बघा तुम्ही सिलेंडर मध्ये ऑलरेडी सोडवलेला आहे. सेम तसा प्रॉब्लेम मी घेतलाय. फक्त कसं आहे की हा पुन्हा आपण आयसी इंजिन मधल्या सिलेंडर मध्ये बघायला म्हणून घेतलाय. ठीक आहे. बघा काय काय दिले आणि नंतर तो बाकीच्या गोष्टी काय काय शोधायचे ते बघूया. काय म्हणले, अ सिलेंडर ऑफ फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन, 4 स्ट्रोक इंजिन आहे, मेड ऑफ ग्रे कास्ट आयर्न. त्याचा अल्टिमेट स्ट्रेस दिलाय Fg200, म्हणजे फेराइटिक ग्रॅफाइट आणि कास्ट आयर्न असल्यामुळे ब्रिटल मटेरियल आहे. त्याचा अल्टिमेट स्ट्रेस आहे 200 न्यूटन पर एमएम. हे इंडियन इंडियन ग्रेडिंग आहे फॉर द कास्ट आयर्न. हॅज बोर ऑफ 250 mm. बोर म्हणजे
सिलेंडरचं डायमीटर दिलाय 250 mm अँड सब्जेक्टेड टू मॅक्सिमम गॅस प्रेशर 3 न्यूटन पर mm². हे मला मॅक्सिमम गॅस प्रेशर दिले 3. द पॉइझन्स रेशो फॉर द सिलेंडर मटेरियल, पॉइझन्स रेशो दिलाय 0.25 अँड द रिबोरिंग फॅक्टर, त्याला बाबा सी म्हणा नाहीतर के म्हणा, कसं पण म्हणा, मी C1 म्हणतो. द रिबोरिंग फॅक्टर इज 7.5. आता रिबोरिंग फॅक्टर का लागतोय हे पाहून आपण डिझाईनच्या वेळेला बघितलेलं का, ज्या वेळेला स्लायडर पिस्टन सिलेंडर मध्ये मूव्ह होत असेल त्यावेळेला त्याची जी पिस्टन रिंग आहे, ही पिस्टन रिंग ही तुमच्या स्लायडरच्या कॉन्टॅक्ट सिलेंडरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते. त्यामुळे काही वेळानंतर काही यूज नंतर म्हणजे महिने वर्षानंतर काय होते की अनइव्हन विअर होते. अनइव्हन विअर झाली तर त्याचा परफॉर्मन्स डिक्रीज होतो. मग त्यावेळेला आपण काय करतो बघानो की त्याला रिबोरिंग करून घेतो. मग थिकनेस कमी होणार रिबोरिंग केले की, म्हणजे थिकनेस कमी होऊ नये म्हणून आपण काय करतो ऑलरेडीच थिकनेस मध्ये रिबोरिंग फॅक्टर ऍड करून ठेवतो. तो हा रिबोरिंग फॅक्टर आहे. इफ रिक्वायर्ड फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 5, फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय 5. डिटरमाइन थिकनेस ऑफ सिलेंडर वॉल, पहिल्यांदा सिलेंडर वॉलची थिकनेस डिटरमाइन करूया. मग सिलेंडर वॉलची थिकनेस डिटरमाइन करण्यासाठी तुम्ही सांगा सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठा स्ट्रेस कुठला असतो? सगळ्यात मोठा स्ट्रेस सिलेंडर मध्ये टेन्साईल. टेंजेन्शियल. टेन्साईल म्हणजेच काय, सर्कमफरन्शियल स्ट्रेस, त्याला हुप स्ट्रेस आपण म्हणतो, बरोबर. मग हुप स्ट्रेसचा मला फॉर्म्युला इथे लिहायला पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्यावरून काय असणार बघा डिझाईन. मग त्याच्या अगोदर मला इथलं परमिसिबल स्ट्रेस डिटरमाइन करायला पाहिजे. मी लिहितो परमिसिबल स्ट्रेस. परमिसिबल स्ट्रेस सिग्मा परमिसिबल इज इक्वल टू काय येणार बघा, SUT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी, रेग्युलर फॉर्म्युला. इथं अल्टिमेट दिलाय त्यामुळे SUT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी 200 डिवाइड बाय 5. सिग्मा परमिसिबल स्ट्रेस मी डिटरमाइन करून घेतला. आता बघा थिकनेस ऑफ सिलेंडर. ठीक आहे, लिहितो थिकनेस ऑफ सिलेंडर सिग्मा T इज इक्वल टू फॉर्म्युला काय PI DI डिवाइड बाय 2. थिकनेसचा फॉर्म्युला पाहिजे, मी सिग्मा टी चा ठीक आहे. इकडे टी ला इकडे घ्या, सिग्मा टी इकडे येते. सो सिग्मा टी इज इक्वल टू PI DI डिवाइड बाय 2T प्लस काय येणार तुमचा रिबोरिंग फॅक्टर प्लस रिबोरिंग फॅक्टर. ठीक आहे, आता हे फॉर्म्युल्यामध्ये ऍक्च्युली काय असते, रिबोरिंग फॅक्टर आपण नंतर ऍड करतो. त्यामुळे मी इथे लिहित नाही ना, तर तुम्ही म्हणणार टू इकडे कसा घेतला सिग्मा टी इकडे कसा काय घेतला. हे रिबोरिंग फॅक्टर नंतर ऍड करतोय. सो T इज इक्वल टू P मॅक्स D डिवाइड बाय 2 सिग्मा T. आता इथे लिहितो रिबोरिंग फॅक्टर, नाहीतर ते प्लस मध्ये असं तुम्ही म्हणलं असतं असं कसं काय चेंज केलं इकडचं. हे रिबोरिंग फॅक्टर आपण नंतर ऍड करतो सगळं झाल्यावर, पण मी त्या फॉर्म्युल्यातच लिहिले थिकनेस रिबोरिंग फॅक्टर ऍड करतो. P मॅक्स दिलाय 3, डायमीटर 250, 2 इंटू सिग्मा परमिसिबल आता शोधला आपण 40 प्लस रिबोरिंग फॅक्टर पण आपल्याला दिलाय 7.5. ही म्हणजे तुमच्या सिलेंडरची थिकनेस असायला पाहिजे. मग तो वेट टाईप असू दे किंवा ड्राय टाईप असू दे, कुठलाही असू दे. सोळा 16.8 म्हणजे 17. म्हणजे सिलेंडरची थिकनेस मी किती म्हणणार बघा 17 आहे. आता 2 मिनिटं असं कन्सिडर करा की तो वेट टाईप आहे. वेट टाईप म्हणजे डायरेक्ट काय होणार बघा तुमचा जो सिलेंडर लाइनर असणार तो 17 mm चा येणार सिलेंडर लाइनर. ओके, 17 mm म्हणजे थिकनेस आली. आता बघा ह्यातली माझी एक गोष्ट डिटरमाइन झाली. ठीक आहे, थिकनेस. आता राहिले स्ट्रेसेस. सांगा सिलेंडर वॉल मधले कुठले कुठले स्ट्रेसेस जनरेट होतात ड्यू टू प्रेशर. ड्यू टू प्रेशर कुठले कुठले जनरेट होणार, सर्कमफरन्शियल
लॉन्जिट्युडनल आणि रेडियल हे तिन्ही टाईपचे स्ट्रेसेस जनरेट होतील. पण आपल्याला स्ट्रेसेस ज्या वेळेला विचारतात त्यावेळेला आपण काय करतो भाऊ, या सगळ्यांचा रिझल्टंट पण डिटरमाइन करून दाखवतो. त्यामुळे मी आता एक एक स्ट्रेस डिटरमाइन करतो. सगळ्यात पहिल्यांदा सर्कमफरन्शियल म्हणजे टेंजेन्शियल, त्याला स्कूप पण म्हणतो. सर्कमफरन्शियल स्ट्रेस फॉर्म्युला काय, सिग्मा टी इज इक्वल टू पी आय डी आय डिवाइड बाय 2t, बरोबर आहे. पी आय च्या ऐवजी पी मॅक्स, डी आय च्या ऐवजी बोअरचा डायमीटर, सो पी मॅक्स इंटू डी डिवाइड बाय 2t. रेग्युलर फॉर्म्युला सांगितला तर त्यात फक्त किमती टाकायच्या. मॅक्सिमम प्रेशर मला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 3 इंटू बोर डायमीटर 250 डिवाइड बाय 2 इंटू थिकनेस आता शोधले आपण, थिकनेस आली आपली 17. हा तुमचा सिग्मा टी मिळाला, सर्कमफरन्शियल स्ट्रेस. किती ते सांगा सिग्मा टी, 22.05. 22.05. हा तुमचा सर्कमफरन्शियल आला. रेडियल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, मायनस पी आय म्हणजे मायनस पी मॅक्स डायरेक्ट किंमत. सर्कमफरन्शियल झाला, रेडियल झाला, राहिला लॉन्जिट्युडनल. सिग्मा एल इज इक्वल टू फॉर्म्युला योच, फक्त 2 च्या ऐवजी 4 घ्यायचा. पी आय डी आय डिवाइड बाय 4, ठीक आहे. तोच फॉर्म्युला फक्त 4 लिहायचा. मागे हे सुरुवातीला बैठलेलं बघा सिलेंडरच्या वेळेला, टेंजेन्शियल हा लॉन्जिट्युडनलच्या डबल असतो. 3 इंटू 250 डिवाइड बाय 4 इंटू 17, 44.1. सॉरी 11.1 सॉरी 11.03. 11.03. ठीक आहे. हा तुमचा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आला. तिन्ही स्ट्रेसेस मिळाले. तिन्ही मिळाल्यानंतर भावने यांचा रिझल्टंट डिटरमाइन करून द्यायचा, रिझल्टंट स्ट्रेस. आता रिझल्टंट स्ट्रेस कसा काढायचा, सिग्मा आर इज इक्वल टू बघा so resultant stress by using distortion energy theory, sigma t minus mu sigma r plus sigma l. किमती पुट करा, सिग्मा टी 22.05 मायनस पॉइझन्स रेशो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. पॉइझन्स रेशो कुठे दिला, इथे 0.25. सिग्मा आर -3 प्लस सिग्मा एल 11.03. 20.04. 20.04. रिझल्टंट स्ट्रेस प्रॉब्लेम संपला. एक मुद्दामून जरा सोपा प्रॉब्लेम घेतला, चुकून जर स्ट्रेसेस विचारली तर. आता जरा 1 मिनिट ह्या 3 स्ट्रेसेस मध्ये या. मी तुम्हाला म्हणायचं बघा नेहमी, थिन सिलेंडर असल्यावर रेडियल स्ट्रेस निग्लिजिबल असतो. ऍक्च्युअली हे थिन सिलेंडर्स आहे, तरी पण मी रेडियल काढला इथं. तुम्ही तिघांना कम्पेअर करा, तुमच्या लक्षात येईल ह्यातला सगळ्यात मिनिमम स्ट्रेस कुठला आहे. रेडियल. आणि बाकीच्यांना कम्पेअर करा, त्याची किंमत बघा किती आहे. निग्लिजिबल. निग्लिजिबल आहे. जर तुम्ही टेंजेन्शियलला कम्पेअर केला 22ला हा 3च आहे बघा, म्हणजे निग्लिजिबल आहे. म्हणून मी नेहमी म्हणायचो थिन सिलेंडरच्या वेळेला रेडियल स्ट्रेसची किंमत निग्लिजिबल असते. ओके, त्याच्या मागचं कारण ते आहे. आणि ही किंमत एकदम कमी असते. पण आता या सिलेंडरच्या केसमध्ये ती मी कन्सिडर करून दाखवलेली आहे तुम्हाला घेऊन, नसली घेतली तरी चालत्या, कारण की तो थिन सिलेंडर आहे. ओके, आणि हा तुमचा रिझल्टंट स्ट्रेस. मला त्याने विचारलेलं थिकनेस सांग,
मी थिकनेसची व्हॅल्यू डिटरमाइन केली आणि थिकनेस नंतर बघा मी स्ट्रेसची व्हॅल्यू डिटरमाइन केली. आता हे जर असं मी आज त्यातले जरा सोपे प्रॉब्लेम घेतले. आता उद्या सकाळी मी एकदम अवघड प्रॉब्लेम घेणार, एकदम अवघड, ज्याच्यामध्ये तुम्हाला ELD तर शोधायचंच आहे, म्हणजे जे पहिलं प्रॉब्लेम केला ते शोधायचंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रेसेस पण डिटरमाइन करायला लागणार, म्हणजे दुसरी स्टेप. त्याच्यानंतर फ्लॅनची थिकनेस, हेडची थिकनेस, वरती जो तुमचा हे आहे बोल्ट म्हणजे स्टडचा डायमीटर, पिच सर्कल डायमीटर, ह्या सगळ्या किमती मी उद्या सकाळच्या प्रॉब्लेमला डिटरमाइन करणार. म्हणजे पूर्ण सिलेंडर आणि सिलेंडर हेडचं डिझाईन मी उद्याच्या प्रॉब्लेमला करणार, उद्या सकाळी. ठीक आहे. आता जे म्हटलंय ते फक्त काय केले, त्यातले अर्धे पहिल्या स्टेपचा एक, दुसऱ्या स्टेपचा एक, एवढंच प्रॉब्लेम घेतलाय. उद्या सकाळी बाकी सगळं बघूया. आता